हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत 12th मधला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा एक महत्त्वाचा टॉपिक, ज्याचं नाव आहे हॅलो अल्केन हॅलो एरिन्स. विद्यार्थी मित्रांनो, 12th ऑर्गॅनिकमध्ये तसं पाहायला गेलं तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिक्स आपल्याला दिलेले आहेत. हॅलो अल्केन हॅलो एरिन हा एक पहिला टॉपिक आहे. त्याच्यानंतर अल्कोहोल, फिनॉल, इथर्स हा दुसरा, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड हा तिसरा टॉपिक आहे. नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्समध्ये अमाइन्स आणि त्याच्यातच विद्यार्थी मित्रांनो डायझोनियम कंपाऊंड्स आपल्याला शिकायचे आहेत. त्याच्यानंतर बायोमॉलिक्यूल हा एक पॉईंट आहे. तर अशा पद्धतीने हे ऑर्गॅनिक केमिस्ट्री डिझाईन करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. जसं हायड्रोकार्बन्समध्ये भरपूर साऱ्या रिॲक्शन्स होत्या, तशाच रिॲक्शन्स या 12th ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला दिलेल्या आहेत. हळूहळू त्या तुमच्यासमोर येतील. सर, रिॲक्शनची खूप भीती वाटायली, त्या लक्षात राहत नाहीयेत, नेमकं काय करावं हे समजत नाहीये. रिॲक्शन शिकवत असताना, शिकून घेत असताना समजते सर, परंतु ते नंतर ज्याचे ऑब्जेक्टिव्ह आम्ही जे सॉल्व करतो ते सॉल्व करता येणं चाललेत. रिॲक्शन आठवायची म्हणलं तरी रिॲक्शन आठवत नाही. तर हे प्रॉब्लेम्स ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येणारच आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर हे प्रॉब्लेम येऊ नयेत आपल्याला, ह्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो काय करायचं की रिॲक्शन सतत रिवाईज करत राहायच्या, त्यांचे चार्ट बनवायचे. चार्ट बनवल्यानंतर त्या चार्टला दररोज वाचायचं. आपल्याला जेव्हा वेळ मिळेल, असं दिवसभरातून तुमच्या स्टडी टाईममधून विद्यार्थी मित्रांनो 10 ते 15 मिनटं असे काढायचे की रिॲक्शन पटपट एखाद्या टॉपिकच्या लिहून काढायच्या. आणि काही नेम रिॲक्शन्स आहेत, जसं की काही शास्त्रज्ञाचं नाव असतं, काही विशेष रिॲक्शन्स असतात. तर त्याच्यासाठी तुम्ही वेगळी एक वही तयार करणं गरजेची आहे. एक छोटी वही तयार करायची, लहानपणी आपण वापरत नव्हतो का तशी. तर असं केल्याने काय होतं की क्विक रिव्हिजन आपल्याला त्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिॲक्शन्सची करता येते आणि ऑब्जेक्टिव्ह सॉल्व करताना त्या लक्षात येतात. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकायला सोपा, पण रिॲक्शन्स न आठवणे आणि ऑब्जेक्टिव्ह सॉल्व करताना काहीच न कळणे हा एक मेन प्रॉब्लेम ह्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसोबत विद्यार्थी मित्रांनो आहे. ठीक आहे. तर हळूहळू तो सॉल्व होतो, एका दिवसात होत नाही. समजा मी आज ठरवलं की मला हॅलो अल्केन हॅलो एरिन हा टॉपिक कम्प्लीटच करायचा, पाठच करायचा. मग मी बसलो दुपारी, सपोज जेव्हा केव्हा वेळ असेल आपला अभ्यासाचा त्यावेळेला, आणि आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री जो हॅलो अल्केन हॅलो एरिन टॉपिक कम्प्लीट केला, पाठ केला, रिॲक्शन्स पाठ केल्या, लिहून पाहिल्या. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी विद्यार्थी मित्रांनो त्या रिॲक्शन आठवत नाहीत. ठीक आहे. मग हा प्रॉब्लेम ज्या विद्यार्थ्यांनी लवकर जाणून घेतला की अरे ऑर्गॅनिकमध्ये असा प्रॉब्लेम आहे, ते विद्यार्थी लवकर पुढे जातात. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत खूप महत्त्वाचा टॉपिक ज्याचं नाव आहे हॅलो अल्केन अँड हॅलो एरिन. खूप सिंपल आहे. याच्यामध्ये हॅलो आलंय, ठीक आहे. तर हॅलो म्हणजे हॅलोजन. हॅलोजनमध्ये या ठिकाणी एक्स आपण ह्याला म्हणूयात. याच्यात येणार फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. हॅलोजन्स म्हणतो आपण यांना. तर या ठिकाणी पहिला पॉइंट आहे, दॅट इज अ हॅलो अल्केन. ह्याला कसं डिफाईन करता येईल रे? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन इज नोन ॲज हॅलो अल्केन. सांगतो बरं सगळं, बघा. अँड दुसरा काय आहे? हॅलो एरिन. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह
ऑफ एरिन इज हॅलो एरिन. ठीक आहे. तर हॅलो अल्केन्स आर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स. मग आता एक्झाम्पल बघू. या ठिकाणी हा अल्केन लिहिला. या अल्केनचा एक्झाम्पल म्हणून इथं एक हायड्रोजन काढून टाकला, तिथं आपण लावला हॅलोजन, तर हा कंपाऊंड झाला हॅलो अल्केन. हॅलो अल्केन्समध्ये ज्या कार्बनवरती हॅलोजन बसलेला असतो त्याचं हायब्रिडायझेशन sp3 असतं. हॅलोजन ज्या कार्बनवर बसलाय त्याचं हायब्रिडायझेशन sp3. हॅलो एरिन्समध्ये एरिन बेन्झीन रिंग लिहितो बेटा. बेन्झीन रिंगचे सध्या तरी सगळे हायड्रोजन सारखेच, 6 हायड्रोजन आहेत, त्यातला एक हायड्रोजन आपण बाहेर काढला आणि तिथं हॅलोजन लावला तर हा बनतो हॅलो एरिन. आणि हॅलोजन ज्या कार्बनवरती बसलेला आहे त्याचं हायब्रिडायझेशन या ठिकाणी असतं sp2. मग आता इथं केवळ एकच हॅलोजन नाही येणार आहे बरं का, एकापेक्षा जास्त हॅलोजन्स येऊ शकतात. 2, 3, 4, 5 हॅलोजन्स येऊ शकतात. परंतु आपल्याला या ठिकाणी एकच हॅलोजन असलेल्या कंपाऊंडचा जास्त अभ्यास आहे. मग आता या टॉपिकला सुरू करण्याच्या आधी आपण समजून घ्यायचंय की ह्या टॉपिकमध्ये कशा प्रकारचे एक्झाम्पल्स दिलेले असतील. म्हणून आपण बघतोय ह्या टॉपिकमधला विद्यार्थी मित्रांनो क्लासिफिकेशन. Classification. First classification is on the basis of number of halogen present in compound. बघा आता इथं जर समजा नंबर ऑफ हॅलोजन्स 1 नंबर आला, 2 नंबर हॅलोजन्स येऊ शकतात, 3 हॅलोजन्स येऊ शकतात एखाद्या कंपाऊंडमध्ये, तर त्यांना नेमकं काय टर्म वापरली ह्यांनी हे आपल्याला समजून घ्यायचं. तर ह्याच्यातला पहिला क्लास आहे तो म्हणजे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ह्याला मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणतात, मोनो हॅलो अल्केन्स म्हणतात, सेम आहे. किंवा ह्यांना विद्यार्थी मित्रांनो स्पेशली अल्काइल हायलाइट्स असंही म्हटलं जातं. हा पण शब्द तुम्हाला बऱ्याच ठिकाणी वाचायला मिळेल, बघायला मिळेल. बघा एक्झाम्पल्स ह्याचे देखो. आता सपोज या ठिकाणी ह्या कार्बनवरती आपण 3 हायड्रोजन्स घेतले आणि इथं लावला हॅलोजन. तर बघा ह्या कंपाऊंडमध्ये एकच हॅलोजन आहे म्हणून हा कोण झाला मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. दुसरा, जर सपोज या ठिकाणी CH3 CH2 इकडे घेतला, हा X बघा कुठल्या कार्बनवर आहे, या ठिकाणी एका कार्बनवर एकच हॅलोजन आहे ना, बरोबर, म्हणून हा झाला मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्याच्यानंतर CH3 CH CH3 इकडे X X म्हणजे फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. बघा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह किंवा या ठिकाणी मोनो हॅलो अल्केन. त्याच्यानंतर CH3 C CH3 CH3 आणि इकडे X. याही कंपाऊंडमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो एकच हॅलोजन घेतलेलं आहे. आता मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे हे 4 एक्झाम्पल्स तुमच्या समोर आहेत. तर ह्याच्यामध्ये अजून एक प्रकार पडतो, तो म्हणजे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ टाईप ऑफ कार्बन टू विच हॅलोजन इज अटॅच. मग हा जो कार्बन आहे हा सिंपल कार्बन आहे म्हणून हा कंपाऊंड झाला सिंपल हॅलो अल्केन. बघा बरं, हा एक प्रकार. दुसरा, या कंपाऊंडमध्ये हॅलोजन ज्या कार्बनवरती बसलेला आहे त्या कार्बनला एक अल्काइल चेन अटॅच आहे
म्हणून हा कार्बन झाला प्रायमरी, म्हणून हा विद्यार्थी मित्रांनो प्रायमरी हॅलो अल्केन, किंवा तुम्ही ह्याला प्रायमरी अल्काइल हॅलाइड असंही म्हणू शकता. ठीक आहे. आता इथं हॅलोजन सेकंडरी कार्बनवर बसलेला आहे, म्हणून हा जरा सेकंडरी हॅलो अल्केन. आणि इथं टर्शरी कार्बनवरती हॅलोजन बसलेला आहे, म्हणून हा झाला टर्शरी हॅलो अल्केन. बघ, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन प्रेझेंट इन कंपाऊंड. त्यातमध्ये पहिला मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, आणि मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्हाला हे सगळे कंपाऊंड्स मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह दाखवतात. पण विद्यार्थी मित्रांनो, इथे टाईप ऑफ कार्बन नुसार सुद्धा क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. सिंपल हॅलो अल्केन, प्रायमरी हॅलो अल्केन, सेकंडरी आणि टर्शरी हॅलो अल्केन. आता ह्याचा दुसरा प्रकार बघूया. दुसरा प्रकार तो म्हणजे डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ह्याच्यात तुम्हाला कंपाऊंड मध्ये दोन हॅलोजन्स बघायला मिळतील. फॉर एक्झाम्पल CH3, CH, Cl, Cl, किंवा दुसरा CH2, Cl, CH, Cl. बघून घ्या काय झालं रे. या ठिकाणी एकाच कार्बनवर दोन हॅलोजन आले, इथं ऍडजेसंट कार्बनवरती दोन हॅलोजन आले. तर हे झाले दोन प्रकार डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हचे. ह्यांना नावं आहेत. हा आहे जेमिनल डायहॅलाइड आणि हा आहे विसिनल डायहॅलाइड. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे परीक्षेमध्ये हे नावं वापरून प्रश्न तयार केला जाऊ शकतो बरं का, म्हणून हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्लासिफिकेशन त्याच्यासाठी शिकवतात. क्लासिफिकेशन आपण वाचत नाही दरवेळेला, पण वाचणं गरजेचं आहे बरं का. ठीक आहे, चलो जय आगे. या ठिकाणी पुढचा क्लास आहे तो म्हणजे ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तीन हॅलोजन येणार. ट्राय दिसतंय, ओके. CHCl3 क्लोरोफॉर्म. अरे सर नाव कुठतरी ऐकलं क्लोरोफॉर्म. हा, एनेस्थेटिक म्हणून वापरतात है ना. ठीक आहे, एनेस्थेटिक म्हणून वापरतात. येस. ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह क्लोरोफॉर्म असतो, त्याच्यानंतर आयोडोफॉर्म आहे, ब्रोमोफॉर्म पण असतो. ठीक आहे. हे सगळे ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ह्यांना थोडक्यात म्हणायचं हॅलोफॉर्म. हॅलोफॉर्म्स एक कॉमन त्यांचं नाव समजा ओळखण्यासाठी. आता दुसरा ह्याच्यामध्ये अजून हॅलोजन वाढले. चौथा प्रकार टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. चार हॅलोजन येतील ह्याच्यामध्ये. यस, टेट्रा दिले बरोबर. CCl4 कार्बन टेट्रा क्लोराईड हे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये. कार्बन टेट्रा क्लोराईड हे विद्यार्थी मित्रांनो ॲज अ फायर एक्सटिंग्विशर म्हणून वापरला जातं अंडर द नेम पायरीन. राईट. तर पहिलं क्लासिफिकेशन इज ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन प्रेझेंट इन द कंपाऊंड. फर्स्ट class is the monohalogen derivative. In that 4 compounds are there: simple, primary, secondary and tertiary. Second one is the dihalogen derivative which have 2 halogens. Same carbon वरती halogens है geminal dihalide. Adjacent carbon वर सेल vicinal dihalide. नेक्स्ट आहे ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. 3 या ठिकाणी हॅलोजन्स येणार आहेत, हॅलोफॉर्म्स यांना म्हणतात. आणि लास्ट वन इज द टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. पुढचा प्रकार, पुढचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन. हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन. हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन to which
हॅलोजन इज अटॅच. आता इथं sp3 हायब्रिडाइज कार्बन आणि त्याला लागलेला असणारे कोण? हॅलोजन. त्याला लागलेला असणार आहे हॅलोजन. बघा इथे विद्यार्थी मित्रांनो एक्झाम्पल तेच येतील, समजून घ्या. कसं? CH3 CH2X, त्याच्यानंतर CH3 CH CH3X. बघून घ्या इथं हा जो कार्बन आहे हा sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे. हा जो कार्बन आहे हा sp3 हायब्रिडाइज कार्बन. ठीक आहे, थोडंसं बाहेर काम चालू आहे ह्याच्यामुळं आवाज येतोय थोडासा. ठीक आहे, पण तुम्ही जर लक्षपूर्वक ऐकलं म्हणून मी दोनदा सांगत आहे. ठीक आहे, तर sp3 हायब्रिडाइज कार्बनवरती हॅलोजन अटॅच आहे. मग हे ते या क्लासमध्ये एक्झाम्पल्स येतील. आता ह्याच्यात यांना म्हटलं जातं अल्काइल हॅलाइड्स किंवा हॅलो अल्केन्स. हॅलो अल्केन्स बरं का. आता याच्यात दुसरा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो, कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3च राहणार. ठीक आहे, याच्यात येतं अलायलिक हॅलाइड. एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH बॉन्ड CH2 बॉन्ड X. इथं जो कार्बन आहे sp3 हायब्रिडाइज कार्बन, त्याच्यावर हॅलोजन अटॅच, आणि तो sp3 हायब्रिडाइज कार्बन कोणाच्या ऍडजसंटला आहे? अल्किनच्या. हा कोण आहे बेटा? अल्किन. अल्किनच्या ऍडजसंटचा कार्बन हा विद्यार्थी मित्रांनो अलायलिक कार्बन असतो आणि त्या अलायलिक कार्बनवरती हॅलोजन आला म्हणून ह्याचा प्रकार झाला अलायलिक हॅलाइड. खूप सिंपल. याच्यात अजून एक प्रकार पडतो तो म्हणजे बेन्झायलिक हॅलाइड. बेन्झायलिक हॅलाइड बेन्झिन रिंगच्या लगतचा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन त्याच्यावरती येणार हॅलोजन. विद्यार्थी मित्रांनो sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे हा. ठीक आहे, बेन्झिन रिंगच्या ऍडजसंटचा कार्बन ह्याला म्हणायचं बेन्झायलिक कार्बन. ओके, आणि म्हणून ह्याचं नाव पडलं बेन्झायलिक हॅलाइड्स. तर इथं sp3 हायब्रिडाइज कार्बन त्याच्यावरती हॅलोजन लागलेला, त्याचे हे किती झाले प्रकार? 3 प्रकार झाले. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा क्लास आहे तो म्हणजे sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला हॅलोजन अटॅच असेल. ठीक आहे, इथं पहिला येतो विनायलिक हॅलाइड. बघा CH2 सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड CH आणि इकडे डायरेक्ट अटॅच असणारे X. तर हा जो प्रकार आहे या प्रकारात sp2 हायब्रिडाइज कार्बनला डायरेक्ट हॅलोजन लागला. मग ही जी पोझिशन आहे विद्यार्थी मित्रांनो ही विनायलिक पोझिशन होते म्हणून ह्याला विनाइल हॅलाइड्स असं म्हणायचं. आणि ह्याच्यात अजून एक प्रकार आहे तो म्हणजे अराइल हॅलाइड, जो आपल्याला ह्या टॉपिकमध्ये शिकायचा आहे. हॅलो एरिन्स ह्यालाच म्हणतात, हॅलो एरिन्स. तो या टॉपिकमध्ये शिकायचा बेटा. तर बेन्झिन रिंगला डायरेक्ट अटॅच हॅलोजन. बघून घे इथं या कार्बनचं हायब्रिडायझेशन झालं sp2, ही झालं हे काय झालं? अराइल झालं म्हणून याला म्हणायचं अराइल हॅलाइड. ओके, तर अशा पद्धतीचं हे एक विद्यार्थी मित्रांनो एक साधं सोपं क्लासिफिकेशन या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. इथं हे जे कंपाऊंड्स आहेत डे टू डे लाईफमध्ये विद्यार्थी मित्रांनो हे कंपाऊंड्स यूज केले जातात. इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपल्याला त्यांची काही नावं दिलेली आहेत. तर त्यांची नावं आहेत, काही नॅचरल ऑकरिंग कंपाऊंड्स आहेत, काही कंपाऊंड्स हे मॅनमेड कंपाऊंड्स आहेत. जसं की पहिलं नाव आपल्याला दिलंय क्लोरम फेनिकॉल. हा कंपाऊंड टायफॉइड फीवर कमी करण्यासाठी वापरला जातो
सॉईल मायक्रो ऑर्गॅनिझम्स ह्यांना तयार करतात आणि त्यांच्यापासून आपण हे मिळवतो आणि टायफॉईडच्या ट्रीटमेंटसाठी वापरतो. त्याच्यानंतर पुढचा कंपाऊंड आहे दॅट इज थायरॉक्झिन. हा हॉर्मोन आहे. थायरॉइड ग्लँड ह्याला सिक्रीट करते. हा कंपाऊंड आयोडीन कंटेनिंग कंपाऊंड आहे. या आयोडीनची कमतरता झाली तर थायरॉक्झिन बनणार नाही आणि तो जर बनला नाही तर विद्यार्थी मित्रांनो तो पर्सन गॉयटर नावाच्या रोगाने सफर होतो. म्हणजे हा जो आपला घसा आहे हा घसा थोडासा सुजतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा कंपाऊंड आहे दॅट इज अ क्लोरोक्विन. हा कंपाऊंड मलेरियाच्या ट्रीटमेंटसाठी वापरला जातो. त्याच्यानंतर आहे हॅलोथेन. हा कंपाऊंड ॲज अ ॲनास्थेटिक म्हणून सर्जरीच्या आधी यूज करतात. सर्जरी एखाद्या पेशंटची आपल्याला करायची असते ना, कुचूक कुचूक है ना, तो त्याच्यासाठी ॲनेस्थेशिया द्यायचा असतो. तर तो ॲनेस्थेशिया देण्यासाठी हॅलोथेन हा कंपाऊंड वापरला जातो. तर असे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत विद्यार्थी मित्रांनो जे हॅलोजन कंटेनिंग कंपाऊंड्स आहेत. ते आपल्याला या टॉपिक भर शिकायचे आहेत. येस, थँक्यू.